हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती नागपूर शहर मैदानी चाचणीचा पुरुषांचा तसंच महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो याची संपूर्ण माहिती डिटेल विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारं तुमच्यासमोर नवीन अपडेट्स येत राहतील. मी जे पुढं PDF तयार केलेल्या दाखवणार आहे, या PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं लवकरात लवकर अपडेट्स मिळत राहतील. इतरही जिल्ह्याच्या गुन्हेयाद्या असतील, लेखी परीक्षेबाबतच्या अपडेट्स असतील किंवा इतर पोलीस भरतीबद्दलची माहिती असेल, ही असणारी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही असणारी नागपूर शहर पोलिसांची ऑफिशियल असणारी जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये एकूण जागा 595 आहेत, ज्यापैकी SC कॅटेगरीला 77, ST 42, VJ 18, NTB 15, NTC 21, NTD 12, SBC 12, OBC 113, SEBC 59, EWS 59, ओपनसाठी 167, अशा मिळून या ठिकाणी 595 जागा आहेत. या 595 पैकी सर्व कॅटेगरीच्या जनरलच्या जागा 174 आहेत, तर सर्व कॅटेगरीच्या महिलांच्या जागा 180 आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ओपनच्या जागांची विभागणी जर बघितली तर ओपन जनरलला 52 जागा असणार आहेत 595 पैकी. महिलांना असणारं 50 जागा आहेत ओपनला. खेळाडूसाठी 8, प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 3, माजी सैनिक 25, अंशकालीन पदवीधर 8, पोलीस पाल्य 5 आणि गृहरक्षक म्हणजेच होमगार्डसाठी 8 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता इथं बघा, हे जे अंशकालीन पदवीधर आहेत 8 जागा, याच्यापैकी मॅक्झिमम जागा या ठिकाणी ओपन जनरलला जातील. जे हे अशा पद्धतीचं आरक्षण असणारे उमेदवार खूप तुरळक प्रमाणामध्ये भेटत असतात, त्यांच्यामुळे यांच्या बहुतांश जागा या त्या ठिकाणी ओपन जनरलला जातात, ओपन मधल्या, आणि त्या कॅटेगरीमधल्या त्या कॅटेगरीच्या जनरलला जात असतात. आता आपण सुरुवातीला मुलींचा कट ऑफ पाहू, काय लागू शकतो. त्याच्यासाठी आतापर्यंत असणारं जी मैदानी चाचणी झालेली आहे ते सर्व पुढे PDF मी तुम्हाला दाखवतो. महिलांच्या जागा ओपनच्या इथं लक्षात असू द्या, या ठिकाणी 50 जागा आहेत आणि या 50 जागासाठी काय कट ऑफ लागू शकतो तो पाहूयात. तर बघा, ही नागपूर पोलिसांची असणारी 4/3/2026 ते या ठिकाणी 7/3/2026 म्हणजे फक्त 4 दिवस मुलीचं ग्राउंड झालेलं आहे. आणि या 4 दिवसाच्या ग्राउंडमध्ये असणार एकूण किती मुलींनी ग्राउंड दिले, सुरुवातीला तो आकडा तुम्हाला मी इथं दाखवतो. 6,615 मुलींनी असणार इथं ग्राउंड दिलेलं आहे, मैदानी चाचणी दिलेली आहे. मैदानी चाचणी संपली का नाही संपली मुलींची, याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. त्याचा असा आहे बघा, की पहिल्या दिवशी लगभग यांनी 1,500 मुली बोलवल्या होत्या. त्याच्यानंतर लगभग म्हणतोय मी 2,000च्या आसपास मुली 2 दिवस बोलवल्या, 3 दिवस झाले. आणि शेवटच्या दिवशी मात्र परत असणारे यांनी कमी मुली बोलवल्या, जे की लगभग असणारं 1500. आणि आपल्याला ग्राउंडचा पॅटर्न आपण जो पाहिलेला आहे, कुठल्याही जिल्ह्याचा असेल तर तो सुरुवात कमीपासून होते, वाढत जाते नंतर ग्राउंड जेवढी संख्या असते ती, आणि मग शेवटला परत कमी होते. तर हा पॅटर्न एक पद्धतीनं लक्षात येतोय. म्हणून त्याच्यामुळं असं वाटतंय की कदाचित मुलींचं ग्राउंड संपलेलं आहे. एक्झॅक्ट असणारं इन्फॉर्मेशन आपल्याला आज समजूनच जाईल. त्या ठिकाणी असणारं ते मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, तिथं तुम्ही जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला तिथं करेक्ट असणारा अपडेट पण लवकर मिळेल. तर या 6,615 मुलीपैकी बघा, जे असणाऱ्या मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेत म्हणजे काय, की ज्यांना असणारं 25 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर तो आकडा इथं आहे बघा, 3,507 मुली असणारं मैदानी चाचणीमध्ये पात्र झाल्यात. लेखी परीक्षेला पात्र झाल्यात असं मी म्हटलेलं नाही, त्याच्यामुळं अर्धवट माहिती ऐकून त्या ठिकाणी व्हिडिओ बंद करायचा नाही, स्किप करायचा नाही, समजणार नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित पाहायचं. तर या 3,507 मुलीपैकी या ठिकाणी बघा, सरळ सांगतो तुम्हाला, 180 जागा आहेत मुलीला, सर्व कॅटेगरीच्या मिळून. येतंय लक्षात. तर 180 गुणीला 10 जर केलं तर 1,800 मुली या ठिकाणी मैदानी लेखी परीक्षेला बसतील. पण कसं असते माहिती आहे का, समान मार्कवाल्या मुली, समजा उदाहरणादाखल एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ 30 मार्कावर लागालाय आणि 30 मार्कावाली यांना एकच मुलगी पाहिजे, पण त्यावर असणाऱ्या 15 मुली असतील,
त्या 15ला 15 काय होत्यात मध्ये जातात. त्याच्यामुळे हा आकडा मुलींचा 1800 नाला आता लगभग असणारा 2200 ते 2300 इथपर्यंत जाऊ शकतो. मी काय म्हटलं 2200 ते 2300 इथपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. एक असं ओव्हरऑल असणारा कट ऑफ काय लागू शकतो 2300 पर्यंत असणाऱ्या किती मार्काची विद्यार्थिनी असणारी आहे ते आपण सुरुवातीला पाहू. त्याच्यानंतर ओपनचा वगैरे सगळा कट ऑफ असणारा मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्ही असणारा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये सोडून जाऊ नका. तर इथं बघा तुम्हाला दिसते या ठिकाणी 2300 नंबरला 32 मार्कावर असणारी मुलगी आहे. म्हणजे सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ 32 वरच लागेल का? असं होणार नाही. हा कट ऑफ कॅटेगरीनुसार कमी जास्त होत राहील. तर तो पाहू आपण. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी टॉप रँकिंगकडे जाऊ. बघा 50 पैकी 50 गुण इथं तुम्हाला दिसत आहेत. अशा किती मुली आहेत हायलाईट करून ठेवलेला आहे. 21 मुली अशा आहेत की ज्यांना असणार याच्यामध्ये त्या ठिकाणी 50 पैकी 50 गुण आहेत. येते लक्षात. त्याच्यानंतर 48 गुण घेणाऱ्या किती मुली आहेत? तर 13 मुली अशा आहेत की ज्यांना 48 किंवा 48 गुण आहेत. आणि 48 प्लस गुण असणाऱ्या मुली किती आहेत? तर 34 मुली आहेत की ज्यांना असणारे या ठिकाणी 48 प्लस गुण आहेत. 47 गुण असणाऱ्या किती मुली आहेत? तर इथं बघा 47 गुण असणाऱ्या 65 मुली आहेत. आणि 47 प्लस गुण घेणाऱ्या किती? तर 99 मुली आहेत. 46 गुण घेणाऱ्या फक्त 4 मुली आहेत. त्याचं कारण हे कॉम्बिनेशन बनणं थोडंसं मुश्किल होतंय, म्हणून या ठिकाणी असणारं याचा आकडा कमी येतो. मग 45 गुण असणाऱ्या किती मुली आहेत? लगेच तुमच्या स्क्रीनवर इथं पाहून घ्या. 145 अशा मुली आहेत की ज्यांना 45 गुण आहेत. आणि 248 अशा मुली आहेत की ज्यांना असणारं 45 प्लस गुण आहेत. पुढं 44 गुण असणाऱ्या 16 मुली आहेत. इथून वर 264. आता हा आकडा महत्त्वाचा आहे. मॅजिक नंबर 43. किती गुण? 43 गुण घेणारे बघा या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतंय 503 नंबरवर असणारा आहे. आणि या ठिकाणी 255 मुली आहेत. तुम्ही जर इथं 252 लिहिले, तो 500वा नंबरला आहे. 503 पर्यंत असणार आहेत. त्यामुळं हा आकडा किती होईल? 43 मार्क घेणाऱ्या मुलीचा तर 255 होईल. मग तुम्ही म्हणसाल या ठिकाणी तुम्ही याला का असणारा डार्क केलेला आहे किंवा हायलाईट केलेला आहे? त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं ओपन कॅटेगरीमध्ये मुलीला किती असणारे जागा आहेत? तर 50 जागा आहेत. आणि 50 जागेसाठी असणारा जनरलचा कट ऑफ 1:10 प्रमाणात किती होते बाळांनो? तर 500 होते. आलं लक्षात. आणि 500 नंबरला 43 म्हणजे याचा अर्थ या खालच्या 3 मुली घेणार नाहीत का? हे पण असणारं ओपनमध्ये जातील. इथं नुकसान झालं मुलींचं एक पद्धतीनं माझ्या हिशोबानं. कारण 43 वाल्या अजून थोड्याशा खाली पाहिजे होत्या. जेवढ्या असणाऱ्या 43 वाल्या जास्त राहिल्या असत्या, म्हणजे 42 गुण घेणाऱ्याच्या ऐवजी 43 गुण घेतले असते यांनी, तर हा आकडा खाली वाढला असता आणि त्या ओपनमध्ये गेल्या असत्या. म्हणजे बाकीच्या मुलींना असणारा त्यांच्या कॅटेगरीमध्ये संधी भेटली असते. तरी माझ्या हिशोबानं आता तरी मला असं वाटतंय की ओपन मुलीचा कट ऑफ हा 43 मार्कावर येईल. त्याच्यापेक्षा खाली येईल असं मला अजिबात या ठिकाणी वाटत नाही. आणि या असणाऱ्या मार्कामध्ये ही लिस्ट मी असणारी ऑफिशियल 4 दिवसाच्या ह्याच्यावरून तयार केलेली आहे. एक्झॅक्ट असणारं जसे मार्क तिथे आहेत, तुम्ही इथले जे ॲप्लिकेशन नंबर किंवा टेस्ट नंबर आहेत ते तुम्ही कोणाचे असणारे ऑफिशियल PDF मध्ये मॅच करून बघू शकता. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ओपन जनरलचा कट ऑफ हा 43 मार्कावर लागेल. मग बाकी कॅटेगरीचं काय? तर बाकी कॅटेगरीचं मी जसं सांगितलं ओव्हरऑल या ठिकाणी कुठपर्यंत आलं आहे? 32. पण 32वर सगळ्या मुली क्वालिफाय होतील का? नाही. कारण कॅटेगरीनुसार जागामध्ये बराचसा फरक आहे. या ठिकाणी इतिहास पाहता किंवा या वर्षीचा असणारा पोलीस भरतीचा पूर्ण मी आत्तापर्यंत जेवढे जिल्ह्याचे कट ऑफ लागलेत ते असणारे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेत किंवा टेलिग्रामवर लिस्ट पण टाकल्यात. तर मी त्या सगळ्याचा अभ्यास केला. मला अशी एक गोष्ट लक्षात आली की EWSचा कट ऑफ मुलींचा 25-26 वर लागतोय, बरोबर. OBCचाही कट ऑफ काही जिल्ह्यामध्ये 25 वर लागलाय, पण इथं लागेल का? गॅरंटी नाही. तरी पण एक अंदाज सांगायचा झाला तर गेल्या वर्षी लगभग असणारा मला वाटतं 34 मार्कावर काहीतरी मुलींचा कट ऑफ लागला होता OBCचा. तर त्याच दरम्यान असणारं OBC कॅटेगरी लगभग असणारं या ठिकाणी मला असं वाटतंय 30च्या पुढं लागेल. आता एक्झॅक्ट आकडा मला सांगता येणं थोडंसं मुश्किल आहे. NTD कॅटेगरी, VJA असेल, NTB असेल, NTC असेल, या सर्व कॅटेगरीच्या कट ऑफ असणारे लगभग या ठिकाणी 30-32च्या आसपास 34 पण जाऊ शकतात. एक अंदाज आहे, कारण इथं मला यांची कॅटेगरीच लक्षात नाही कोणत्या मुलीची, म्हणजे कोणती कॅटेगरी आहे. हा एक अंदाज सांगत आहे. बाकी या ठिकाणी एक्झॅक्ट कट ऑफ लागल्यावर तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येतोच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा.
त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. मुलांसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण एक धावत्या वेगात असं वाटू नये मुलांना की त्या ठिकाणी असणारं मुलींचाच कट ऑफ सांगितला म्हणून धावत्या असणाऱ्या वेगात एक मुलांचा कट ऑफ सांगून देतो. जागा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओपनमधल्या 167 जे जागा आहेत त्याच्यापैकी या ठिकाणी बघा त्याचा असा आहे की 50 तर कोणाला गेल्या तर मुलींना गेल्या, 117 उरल्या, 25 या ठिकाणी कुठं गेल्या तर माजी सैनिक आलेत आहेत. तर याच्यानुसार असणारं 9 जागा जर बघितल्या आपण तर 92 जागामध्ये 920 नंबर. आता हे डायरेक्ट सांगता येणार नाही कारण याच्यात माजी सैनिक पण आहेत. जसं बघा 50 पैकी 50 गुण किती विद्यार्थ्यांना आहेत 88, पण हे 88 मुलं 50 पैकी 50 घेणारे जनरलचे नाहीत. ह्याच्यात लगभग असणारे 78 माजी सैनिक आहेत, एक्समॅन आहेत. शेवटच्या दिवसच्या 28 तारखेच्या PDF मध्ये तुम्हाला हे भेटून जातील. 78 लोक एक्समॅन जे आहेत ते 50 पैकी 50 गुण घेणारे आहेत आणि फक्त 10 कॅन्डिडेट असे आहेत जे जनरलचे आहेत आणि यानुसार 48 गुण घेणारे बघा पुढं 16, ह्याच्यातही माजी सैनिक आहेत. त्याच्यानंतर 47 गुण घेणारे बघितलं तर इथेही तुम्हाला भरपूर मोठा आकडा 169चा दिसतो, ह्याच्यातही भरपूर माजी सैनिक आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर मला असं वाटतंय की या ठिकाणी जो ओपन जनरल चा जो कट ऑफ आहे मुलांचा या ठिकाणी तोही असणारा लगभग 43 मार्कावर लागेल. बाकी या ठिकाणी एखादी मार्काचा फरक पडू शकतो, पण या ठिकाणी 43च्या वर जाईल असं का वाटत नाही. त्याचा डिटेल व्हिडिओ मी असणारा टाकलेला आहे ऑलरेडी, तो तुम्हाला पाहायचा असल्यास वर आय बटनावर लिंक येत आहे, त्याला टच करा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या प्लेलिस्टमध्ये पण तुम्ही नागपूर शहर पुरुषांचा मैदानी चाचणी कट ऑफ बघा, तुम्हाला तिथेही पण असणारे डिटेल व्हिडिओ भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.